पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव आणि न्याय या जगातील आनंदासाठी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। यावर श्रद्धा ठेवूनच आणि याच मार्गाने गेल्यानेच लोकांमध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होऊ शकेल। तू माझ्या संग वाद करणार? वय बाबा, ज्यामुळे समस्येवर समाधान निघल। प्रत्येक शिकलेला माणूस चांगला माणूसच बनल हे गरजेचं नाही आहे ना बाबा? कारण बाजा वाजवल्यानं ना आपल्या जीवनात, ना बाळाच्या जीवनात, ना आपल्या समाजाच्या जीवनात काही फरक पडत। आणि तो फरक फक्त शिक्षणानं येऊ शकतो। जज साहेब, मला यांचं म्हणणं समजत नाही। जर आपल्या आणि आपल्या समाजाच्या मुक्तीसाठी जर ज्ञानाची गंगा आमच्यासाठी घेऊन याल आणि या नरकवणी जगण्यातून आम्हाला मुक्ती मिळेल। जेवून घ्या ना बाबा। आई उठ ना। आई, आता बाबा पण जेवलेत, तू पण थोडं खाऊन घे। आई उठ ना, आता तर बाबा बी जेवलेत बघ। भीमराव, आई संग सकाळी बोलून घे। आता तुम्ही चला आणि जेवून घ्या। पण आईला उठव की। भीम, दर येळेला हट्ट नाही करू। तुम्ही जेवून घ्याल तर आई बी जेवून घेईल ना। तुम्ही खाल्ल्याशिवाय आईनं कधी खाल्लंय का? चला जेवून घ्या, चला या। आई उठ ना। जा भीमा इथनं। जगातल्या प्रत्येक बाईसारखं मला बी इतकंच वाटतं की माझा नवरा आणि माझी पोरं नीट राहावेत, समधी नीटानं खुश राहावेत। जर खरंच तुझ्यात इतकी इच्छा असेल तरीच ठीक आहे। माझा प्रयत्न नेहमी माझ्या मुलांना यशस्वी बघण्यासाठीच आहे। मी तुझ्यासाठी हा बी प्रयत्न करून बघीन। बाबा एवढ्या लवकर कुठे गेले? वय, बाबा इतक्या लवकर कुठे नाही जात। कुठं गेला असेल?
रात्री बाळानं जेवायला बी दिलं होतं. वाटलं की दोघांमधली नाराजी संपली असेल. आता कुठं गेला असेल? तुळसा मंजुळा, चला या बघून येऊया कुठं गेला असेल. होय. यांच्या रागाचं बी काही समजत नाही. आता कुठं गेले आई. असतील? बाबा तिकडे पण नाही. आता ह्यांना कुठं शोधायचं? काय झालं ताई? अरे माहित नाही बाबा पहाटे पहाटे कुठे गेले. चल बघून येऊया. वय तू चल तोंड धुवून घे. चल चल उठ लवकर. बाबा एवढ्या सकाळी कुठे निघून गेले? नमस्कार सावकार. रामजी सकपाळ, सुभेदार रामजी सकपाळ, रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ. काय काम आहे? हे काही दागिनं होतं, जरा पैक पाहिजे. पैसे पाहिजे? हा. गरज आहे? वय लय. नाही मिळणार पैसे. हवं पर म्या दागिने ठेवतोय ना. कमाल आहे. अरे पैसे माझे असतील तर इच्छा पण माझीच असेल ना की मी दागिने घेऊन पैसे देऊ का नाही देऊ. हे बघा सावकार, असं नका करू. इथं दुसरं कोणीच नाहीये जे दागिने घेऊन पैका देऊ शकेल. ठीक आहे, नाही करत असं. पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. तू माझी अट मान्य कर, मी तुझं म्हणणं ऐकतो. यावेळी माझी गरज मला तुमची कुठलीही अट मानण्यासाठी मजबूर करू शकते. सांगा. अरे वा रे वा. तू एक काम कर रामजी, तिथे बाहेर कचरा कुंडीत कचरा पडलाय ना, त्याला जरा बाहेर फेकून दे. रागवू नकोस रामजी, रागवू नकोस. राग तब्येतीसाठी चांगला नसतो बरं का. जा. रामजी, हे साल्ट पण टाकून दे बरं का. टाकून आलास? अरे थोडा दूर उभा राहा, खूप घाण वास येतो तुझ्या अंगाचा. आता तरी द्या. अरे देतो रे. एवढी काय घाई आहे? पहिले माझी चप्पल तर स्वच्छ करून दे. चप्पल स्वच्छ करायला सांगितली, डोक्यावर ठेवायला थोडी सांगितली. कपडा तर द्या. अंगावर आहे ना तुझ्या? गमछा आहे, कुर्ता आहे, धोतर आहे,
कर साफ. झालंय. चल दे आता दागिने. अरे इतकेच दागिने गहाण ठेवून मी तुला किती पैसे देणार? विकणार असशील तर बोल. जसे बी तुम्हाला द्यायचे असतील तसे द्या, पण मला पैक लवकर द्या. ठीक आहे. एक, दोन, तीन, चार. वा, मुलगा पळतो चांगला आणि बाप पकडतो चांगला. वा. अच्छा ऐक, एक गोष्ट सांग. इतकी काय गरज भासली की तू माझी प्रत्येक अट मान्य करायला लागलास? माझं पोरग. मुलाचं काय? बस गरज होती समजा. तुझ्या मुलांना शिकवण्यासाठी खूप मरमर करतोस ना तू रामजी. त्याच मुलांसाठी तुझं नाक नाही माझ्या उंबरट्यावर घासायला लावलं तर माझं नाव पण धनसुखलाल नाही. भेटली का? आई, बाबा नाही भेटले. आता कुठं शोधू यांना? ते पुरंजन काकांकडे गेले असतील तर. वय वय, जा जा, लवकर जावा, पळा. वय. आई, बाबा नेहमी गोडोलीवाल्या रस्त्याला एक झाड आहे तिकडे बसलेले असतात. मी बघून येतो. नाही नाही, तू नाही जायचंस, अजिबात नाही जायचंस. आत्या मंजुळा तुळसा गेल्या तिथं त्या बघून घेतील. तू अजिबात नाही जायचंस, कारण तू जाशील ना तर पुन्हा त्यांच्यात भांडशील. पण तू असं का बोलतीयस? कारण आजकाल ना तू वाद घालायला लागलास त्यांच्याशी. पण आई, तुम्हाला ती गोष्ट समजावली तर मी समजलो ना की बाळा दादाला फक्त बाजा वाजवायचा नाही, त्याला अभ्यास बी करायचा आहे. आणि मी हे बाळा दादाला समजावलं आणि त्याला समजलं बी. वय, तरी बी स्वतःच खरं करेल तो. राहू दे ना आई. ही कढई पण कुठे ठेवली? की अभ्यास करायला तयार आहे, पण त्याला बाजा बी वाजवू दे, ती त्याची आवड आहे. बाबा बी भजन म्हणतात ना, ती त्यांची आवड आहे ना. हे बघ भीमा, तू ना आता मी खरं बोलतोय ना. तू 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 माझ्याशी वाद घालतोस का आता? मी भांडण नाही करत आहे, मी खरंच सांगतोय. माझं ऐक ना आई. तुला तुला जे वाटत ते तू कर. आई, मला नको विचारूस. अहो ऐका तर मग काय झालं? मी कोरा साहेबाला म्हणलं, साहेब हे घ्या पान खावा. मग साहेबानं पान घेतलं आणि चावू लागले. मी म्हणलं साहेब ह्योच एक मार्ग आहे, जीभ लाल करायचा. अरे मग काय, त्यांनी त्यांची जीभ बघायचा प्रयत्न केला आणि सारं पान त्यांच्या अंगावर पडलं. झालं लालच लाल. मी काय म्हणतोय, आज थंडी जास्तच आहे. आज चहा मध्ये जास्त आलं टाकलं तर मजा येईल ना? काय? एकदम बरोबर. समद्यांसाठीच बनवू का अद्रकचा चहा तुमच्याकडनं? अरे बनव की. अरे वा, हे बेस्ट झालंय, बेस्ट झालंय. अरे त्या रामजीच्या हातात काय आहे बघ. कोणास ठाऊक काय घेऊन येतोय? थांबा, आताच माहिती पडल.
अच्छा, साप 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 साप. तुमचं डोकं बिकं फिरलंय का? अशी कोणी कोणासोबत मस्करी करतं वय? राग आलाय वय. एक काम करा, या कुळकुळा घ्या आणि वाजव की झिंझिन 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 झिंझिन. डोकं शांत होऊन जाईल. ऐकलं आहे तुझं मोठं पोरग बाजा वगैरे वाजवत. तू बी त्याच्या बाजा मंडळीमध्ये जाऊन वाजवणार आहेस की काय? अरे भाऊ, बाप स्वतःच आपल्या पोराची बाजा वाजवायची शिकवणी घेत असल. उचल उचल रामजी उचल. तुझी पोरं बाजा नाही वाजवणार तर तुझं घर कसं चालल? उचल उचल उचल. अरे उचल उचल. बघितलंस, याच बदनामीपासून स्वतःला आणि आपल्याला वाचवण्यासाठी लढतोय तुझा बाबा. पण आज त्यांना बघून असं वाटतं की ते हरलेत. माझ्याकडे काय बघतोस? बघ बघ तिकडे बघ. टोमने मारणाऱ्या त्या लोकांकडे बघ आणि शर्मेने मान खाली घातलेलं तुझ्या बापाकडे बघ. हे बघा, आलं याचं पोरग भीमराव. आता मोठ्या मोठ्या गोष्टी करल. अरे भाऊ, तुला माहितीये का जगामध्ये समजत सोपी गोष्ट कोणती आहे? मोठमोठ्या गोष्टी करणं. आता हे रामजी सारखे लोक आपल्या पोरांना हेच तर शिकवत असतील की करा मोठमोठ्या गोष्टी. तुम्ही लोक असं बोलू नका. माझं बाबा खरं तर बोलतायत हे लोक. बस मोठ्या मोठ्या गोष्टी करू नका. पहिलं काहीतरी बनवून दाखवा, मग यांना उत्तर द्या. चल घरी. अरे तुझ्या अद्रकच्या चहाचं काय झालं रे? बनवतो की आता. मिरची बी घालू का? अरे अजून किती घालणार आहे? बाबा, कुठे गेले होते तुम्ही? सांगतो. बाबा, ये घे. तुला हेच वाजवायचंय तर हेच वाजीब. गाणं वाजवणं ही वाईट गोष्ट नाही, पण बाळा, बाजा वाजवणारे दारू पित्यात
हे चुकीचं आहे. बाळा, बापाचं म्हणणं ऐकत असशील तर अभ्यास करणं नको सोडूस. बाकी तुझी इच्छा. घे घे रे. बाळा दादा, तू बाबांची शपथ घेऊन सांग की तू आयुष्यात कधी बी दारू नाही पिणार. तरच आई बाबाची भीती कायमची दूर होईल बघ. तू बाजा बी वाजव पण अभ्यास बी कर. बाबा, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, मी आयुष्यात कधी बी दारूला हात नाही लावणार. त्याचा तुम्ही कधी विचारच नका करू. आणि माझ्याने जेवढं जमल मी तेवढा अभ्यास बी करीन.